सन्मानपूर्वक प्रदान केले जाते लोवरे संघाचा राहुल पाटील। जबरदस्त चढाईचा किंग अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील। यानंतर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट पकड हा किताब पटकावलेला आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात लोवरे संघाचा कुणाल पाटील। स्वर्गीय सरस्वती सदानंद पाटील तांदुळवाडी यांच्या स्मरणार्थ आदरणीय रोहितजी जगदीश पाटील आणि आदरणीय ऋषिकेशजी राजाराम पावडे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केले जाते। कुमार रोहित जगदीश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। या पारितोषिकाचे दाते आदरणीय रोहितजी पाटील साहेब। कुणाल पाटीलला रुपये 2900 रोख प्रेक्षकांकडून देखील पारितोषिक आलेलं आहे। कोणी 100 कोणी 200 तर कोणी 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करताना कुणाल पाटीलसाठी एकूण 2900 अर्थात 2900 रोख पारितोषिक एकट्या कुणाल पाटीलसाठी आलेले आहे। तर TDCC बँकेचे संचालक आदरणीय नागेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे रोख 2900 रुपयांचं पारितोषिक देखील कुणाल पाटीलला प्रदान करण्यात येत आहे। मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील याच्यासाठी देखील रसिक प्रेक्षकांनी रोख पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे आणि राहुल पाटीलला विनंती करतोय हे रोख पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे। एक आठवणचे मालक एक आठवण या हॉटेलचे मालक आदरणीय विराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे रोख पारितोषिक राहुलला मिळणार। राहुल पाटील लोवरे संघाचा उत्कृष्ट असा हा कबड्डीपटू ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावलेला आहे। त्याला रसिक प्रेक्षकांमधून रोख पारितोषिके आलेली आहेत। यानंतर अनेक खास बक्षिसांचं वितरण देखील या ठिकाणी मंचावरती केले जाणार आहे। त्यामध्ये उत्कृष्ट मध्यरक्षक, उत्कृष्ट चढाई, संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट पकड, मालिकावीर, त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची पारितोषिके देखील इकडे मान्यवरांच्या शुभ हस्ते आता प्रदान केली जाणार आहेत। या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते आदरणीय अजयजी किशोर पाटील आणि आदरणीय कल्पेशजी कमलाकर पाटील यांना। आदरणीय कल्पेशजी कमलाकर पाटील साहेब निहे आणि आदरणीय अजयजी किशोर पाटील साहेब। उत्कृष्ट पकड या पारितोषिकाचं सौजन्य ज्यांनी प्राप्त केलेले असे श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील मुक्काम तांदुळवाडी यांच्या सौजन्याने उत्कृष्ट पकड हे पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे। विराजसाठी एक पारितोषिक आलेलं आहे। कुणाल पाटील लोवरे यांच्याकडून विराजसाठी रोख पारितोषिक आलेले आहे, ते त्यांनी घेऊन जायचं आहे। विराज पाटीलने कृपया मंचावरती यायचे। आदरणीय कुणालजी पाटील यांच्याकडून रोख रुपये 1000 पारितोषिक आलेलं आहे। विराजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। जीवनज्योती हालोली संघाचा विराज पाटील याला रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे। यानंतर उत्कृष्ट मध्यरक्षकाचं पारितोषिक स्वर्गीय श्री नामदेव दामोदर पाटील राहणार गिरनोडी यांच्या स्मरणार्थ कुमार धीरज नामदेव पाटील यांच्याकडून आपणास उत्कृष्ट मध्यरक्षकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते आदरणीय श्री उमेशजी पाटील साहेब विश्रामपूर, आदरणीय श्री विपुलजी पाटील साहेब लोवरे आणि आदरणीय
आदरणीय ताराचंदजी पाटील साहेब चहाडे यांना देखील मी विनंती करते आपण उत्कृष्ट मध्यरक्षक हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं। सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, सन्माननीय विपुलजी पाटील साहेब आणि सन्माननीय ताराचंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्री कुणाल पाटील चहाडे यांना हा किताब प्रदान करण्यात येत आहे। लोवरे संघाचा उत्कृष्ट खेळाडू कुणाल पाटील याच्यासाठी उत्कृष्ट मध्यरक्षकाचं पारितोषिक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। खांद्यावर बसवून आपल्या आवडत्या खेळाडूला घेऊन इथे मंचावरती उपस्थित झालेले संघाचे खेळाडू आणि यंदाचा उत्कृष्ट मध्यरक्षकाचा मानकरी ठरलेला आहे लोवरे संघाचा कुणाल पाटील। यानंतर पारितोषिक आहे पुढचं उत्कृष्ट चढाई आणि हे पारितोषिक कुमार नितीन पुरुषोत्तम पाटील राहणार तांदुवाडी यांच्या सौजन्याने आपणास प्राप्त झालेले आहे आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी आदरणीय हितेशजी पाटील साहेब, आदरणीय सागरजी पाटील साहेब आणि आदरणीय जयदीपजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करावं। उत्कृष्ट चढाई आणि हा किताब पटकावलेला आहे जीवन ज्योती हलुली संघाचा अलंकार 7वी। तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग तर्फे रुपये 1000चं पारितोषिक। याशिवाय नटवर शंकर पाटील राहणार चहाडे यांच्या स्मरणार्थ श्री अजित मधुकर पाटील राहणार गिराळे यांच्याकडून उत्कृष्ट चढाईसाठी रुपये 1000 रोख। सर्वोत्कृष्ट चढाईसाठी श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील यांच्या सौजन्याने आपल्याला ही आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे। आदरणीय नितीनजी पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट चढाईचं पारितोषिक वितरण करायचं आहे। उत्कृष्ट चढाईचं पारितोषिक आदरणीय श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे प्रदान केले जात आहे। जीवन ज्योती हालोली संघाचा अलंकार 7वी यांना या किताबाने सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर पुढील पारितोषिक आहे मालिकावीर। मालिकावीराचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले असे आर्या व्हील्स अँड आर्या ऑटोमोटिव्ह यांच्याकडून मालिकावीर साठी पारितोषिक आहे सायकल। एक आकर्षक सायकल या ठिकाणी आता भेटवस्तू स्वरूपात दिली जाणार आहे आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी आदरणीय जयेशजी पाटील, आदरणीय योगेशजी पाटील गिरनोळी यांनी कृपया पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे। तसेच आदरणीय पंढरीजी पाटील साहेब सागावे, आदरणीय अजयजी पाटील साहेब चहाडे या मान्यवरांनी कृपया या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी पुढे यायचं आहे। आर्या व्हील्स आणि आर्या ऑटोमोटिव्ह यांच्याकडून अर्थातच युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय दीपेशजी पावडे साहेब यांच्या सौजन्याने ही अतिशय सुंदर अशी सायकल आपल्याला या ठिकाणी मालिकावीर या किताबासाठी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे। आदरणीय दीपेशजी पावडे साहेब यांच्या मार्फत कुणबी कबड्डी लीग या स्पर्धेतील मालिकावीरचं पारितोषिक पटकावलेलं आहे आकर्षक सायकल राहुल पाटील। क्या बात है। लोवरे संघाचा एक जबरदस्त गुणवंत असा होतकरू खेळाडू राहुल पाटील ज्याने मालिकावीराचं पारितोषिक पटकावलेलं आहे असा राहुल पाटील सायकलवर स्वार झालेला आहे, आरूढ झालेला आहे। संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने मालिकावीर म्हणून किताब पटकावलेला आहे उत्कृष्ट कौशल्य पणास लावून त्याने आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणलेली आहे असा राहुल पाटील यंदाचा मालिकावीर ठरलेला आहे। यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी
या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते आदरणीय श्री पंढरी भाऊ पाटील साहेब सागावे, आदरणीय संदेशजी सातवी साहेब, तसेच आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब, आदरणीय श्री निभाषजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं। चतुर्थ क्रमांक आणि हे पारितोषिक पटकावलेलं आहे साई स्पोर्ट्स सागावे। हालोली बोर्ड गावचे माजी उपसरपंच आदरणीय संदेशजी सातवी सर हे एक प्रगतिशील शेतकरी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत। त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब, आदरणीय निभाषजी पाटील साहेब, आदरणीय पंढरीभाऊ पाटील साहेब सागावे या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे साई स्पोर्ट्स सागावे रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरलेला संघ आहे साई स्पोर्ट्स सागावे। यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी रुपये 25,000 रोख। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झाली होती स्वर्गीय श्री भालचंद्र पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उमेश भालचंद्र पाटील राहणार विश्रामपूर यांच्याकडून आपणास प्राप्त झाली होती। यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 25,000 रोख तांदुवाडी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून आपणास रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत। आणि आकर्षक चषक कैलासवासी श्री हरिश्चंद्र बाबूराव पाटील आणि कैलासवासी श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अमेय विकास पाटील साहेब मुक्काम कुडे यांच्याकडून आपणास आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी प्राप्त झालेला आहे। कुणबी कबड्डी लीगचा यंदाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे PS कुणबी किंग कुडे। मी विनंती करते आदरणीय राकेशजी पाटील साहेब, आदरणीय महेंद्रजी सोगले सर, आदरणीय श्री जयदीपजी पाटील साहेब आणि आदरणीय भूपेशजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करावं। संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब हे देखील आपल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती उपस्थित आहेत। तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग वर्ष दुसरे पर्व दुसरे आणि यंदाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे PS कुणबी किंग पुढे। रोख रुपये 25,000 आणि आकर्षक ट्रॉफीचा यंदाचा मानकरी ठरलेला आहे। PS कुणबी किंग या संघाचं मनपूर्वक हार्दिक कौतुक आणि अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी पुढच्या वर्षीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जतीन या खेळाडूंबरोबरच त्यांचे प्रशिक्षक सुद्धा हे जे यश त्यांनी संपादन केलेलं आहे त्यामध्ये अतिशय मोलाचे मानकरी ते ठरलेले आहेत, काय सांगशील? नक्कीच याच्यामध्ये प्रशिक्षकांचा देखील मोलाचा वाटा असतो आणि प्रत्येक 8 संघांसाठी त्यांचे प्रशिक्षक देखील तितकेच मेहनत घेत आहेत। प्रत्येकाने अत्यंत मेहनत घेतल्यामुळे आज हे संघ या ठिकाणी विजयश्री प्राप्त करण्यामध्ये सक्षम ठरलेले आहेत। एक खास सत्कार या ठिकाणी आता आपल्या या मंडळातर्फे केला जाणार आहे। आपण इकडे पाहू शकाल की कुणबी कबड्डी लीग इथे प्रो कबड्डीच्या धर्तीवरती आपण पाहतात। हा जो भव्य दिव्य सेट आहे हे स्टेज, मैदानाची व्यवस्था, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था ही ज्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेले आहेत असे विशाल पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत। विनंती करतो विशाल पाटील यांना कृपया आपण मंचावरती सत्कार स्वीकारण्यासाठी वर यायचं आहे। कुर्लाई संघाचे प्रशिक्षक आदरणीय विशालजी पाटील साहेब आपण कृपया मंचावरती यावं आणि आपला सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते। आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब त्यांच्या समवेत पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांची मोठी ख्याती आहे आणि कबड्डी क्षेत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे असे विशाल पाटील या ठिकाणी आता गौरवले जात आहेत। आपल्या कुणबी कबड्डी लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब
यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। आपण टीव्ही चॅनलवरती ज्या पद्धतीने प्रो कबड्डीच्या मॅचेस पाहतो त्याच पद्धतीने एक आपल्याला अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम विशाल पाटील यांनी केलेलं आहे। कुमार कुमारी संघासाठी देखील अतिशय मोलाचं योगदान आदरणीय विशालजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि राज्यस्तरावरती आदरणीय विशालजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून विद्यार्थी आपली महिला संघाच्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या त्यांनी फायनल मारलेली आहे। एकदा विशाल पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर आपल्या या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलेलं आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अत्यंत घसघशीत असं पारितोषिक रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी रुपये 71,000 रोख तांदवाडी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून प्राप्त झालेली आहे। तर आकर्षक ट्रॉफी कैलासवासी श्री हरिश्चंद्र बाबूराव पाटील आणि कैलासवासी श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अमेय विकास पाटील साहेब कुडे यांच्याकडून आणि स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांजी नरेश सोगले साहेब मुक्काम नावसे यांच्या स्मरणार्थ आदरणीय जयेशजी सुरेश पाटील साहेब वसरे यांच्याकडून आकर्षक चषक आपणास प्राप्त झालेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचा यंदाचा मानकरी ठरलेला संघ आहे रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांनी प्राप्त केलेली आहे जीवनज्योती हालोली आदरणीय श्री भालचंद्रजी पाटील साहेब आदरणीय विरोधजी पाटील साहेब माननीय जितेंद्रजी पाटील साहेब आदरणीय विकासजी पाटील साहेब आदरणीय भूपेंद्रजी नाईक साहेब आणि आदरणीय संकेतजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण प्रत्येकाने क्रमाक्रमाने व्यासपीठावर यायचं आहे। प्रत्येकाला मेडल देखील परिधान केले जाणार आहेत। सर्वांनी रांगेत यायचं आहे। आपणासाठी मेडल देखील या ठिकाणी परिधान केले जाणार आहेत। कृपया आपण रांगेत उपस्थित राहावं। आदरणीय जयेशजी सुरेश पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचे। आपल्या माध्यमातून देखील हा आकर्षक चषक इथे प्राप्त झालेला आहे। जीवनज्योती हालोली संघ यंदाचा उपविजेता ठरलेला संघ आहे रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे। आणि यानंतर आपण पुढील पुरस्कार वितरणाकडे जाणार आहोत। मनोजजी पाटील नयन पिंपळे मिलिंद पाटील हितेश पाटील अक्षय पाटील या जिगरी ग्रुप कडून जिगरी आळी ग्रुप यांच्याकडून देखील गावदेवी संघाला जीवनज्योती हालोली संघाचं मनपूर्वक हार्दिक कौतुक आहे। यंदाचे उपविजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी आणि त्यांना मेडल्स देखील सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेले आहेत। तांदूळवाडी कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्याकडून रोख रक्कम रुपये 71,000 रोख आणि आकर्षक चषक कैलासवासी श्री हरिश्चंद्र बाबूराव पाटील आणि श्रीमती कैलासवासी श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अमेयजी विकास पाटील साहेब पुढे यांच्याकडून आणि स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांजी नरेश सोगले मुक्काम नावसे यांच्या स्मरणार्थ आदरणीय जयेशजी सुरेश पाटील साहेब वसरे यांच्याकडून आपणास प्राप्त झालेला आहे। पुनश्च एकदा विजेत्या संघाचे उपविजेत्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा। तांदुळी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1,00,000 रोख तांदुळी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून आणि आकर्षक ट्रॉफी कैलासवासी श्री हरिश्चंद्र बाबूराव पाटील
व कैलासवासी श्रीमती तारामती हरिचंद्र पाटील स्मरणार्थ श्री अमेय विकास पाटील मुक्काम कुळे यांच्याकडून व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आपणास प्राप्त झालेली आकर्षक ट्रॉफी आहे रुपये 1 लाख आणि आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते लीगचे अध्यक्ष आदरणीय विश्वस्त आदरणीय सचिव तसेच आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेब समवेत विशेष अतिथी सर्व मान्यवर मंडळाचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब यांना देखील विनंती आहे आदरणीय नागेशदादा पाटील साहेब यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी आदरणीय खजिनदार राकेशदादा पाटील साहेब आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आता प्रदान केलं जाते कुणबी कबड्डी लीग पालघर पूर्व आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1 लाख आणि आकर्षक ट्रॉफी याशिवाय रसिक प्रेक्षकांकडून आलेले 28,505 रुपये रोख जे माझ्या हातामध्ये आहेत ते सुद्धा मिळणार आहेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलेलं आहे गावदेवी वॉरियर्स लोवरे रोख रक्कम रुपये 1 तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग ची फायनल आत्ताच या ठिकाणी संपन्न झालेली आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत गावदेवी वॉरियर्स लोवरे ज्यांनी पटकावलेल्या प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक रुपये 1 लाख आणि रसिक प्रेक्षकांकडून देखील रुपये 28,505 रोख रक्कम म्हणजे सुमारे 1,28,505 रुपयांचे मानकरी ठरलेले आहेत गावदेवी वॉरियर्स लोवरे